तर हे आपल्या पेप्सीची आता ते सगळे उचलून नाकावर डायरेक्ट मुकादम श्रेयस कोणते आता एवढ्या पोरी तर काय उभारल्या तर या पोरी आहेत ढोल वाजवणार तर यांच्या हातामध्ये टिपरू आपण बघू शकता दाखवा टिपरू हा टिपरू नमस्कार मी मुकेश जमादार तुमच्या सर्वांचा लाडका सोलापूरकर. तर मित्रांनो आपण आलो शिवगंगा नवरात्र महोत्सव मध्ये. तर ही आमच्या देवीचं मंदिर आहे. इकडे बघा गेली 3 वर्ष झालं आम्ही इथं ढोल पथक चालवतो. तर आमच्या ढोलची प्रॅक्टिस या मंडप समोर होते आणि ह्या अशा प्रकारे आमचे इथे ढोल आहेत, इथं ताशे आहेत आणि हे आमचे वादक आहेत. आणि इथं ही आमची जी मुलगी आहे ही ढोल उचलून नाकावर डायरेक्ट घेतली आहे. तिच्या नाकाचा प्लॅस्टिक सर्जरी करावं लागला आहे लग्न व्हावं म्हणून, नाहीतर याचा नाक तुटलेला होता ढोलमुळं. ढोलसाठी मुली नाका तोडून घेतात. हे आमचं छोटे आहे तिकडे या फॉलो मी. ही आमचा श्रेयस आहे. ही टोळी मुकादम शिवगंगा नवरात्री महोत्सवचा टोळी मुकादम याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मुकुल हा क्लास बुडवून ताशा वाजवण्यासाठी येतो. जाऊन आला सर. बुडवलं 4 दिवस क्लास बुडवले ढोल पथकसाठी. खूप कष्ट करतो. ताशा वाजवताना जरा माती खातो, काही अडचण नाही. त्याच्यानंतर ही आमची साक्षी उधर देखो, ये बात ही नहीं करते, इनको बात करना सिखाना है. त्याच्यानंतर ना इकडे या ही लहान मुलं पण ढोल पथक मध्ये नसताना या मुलींची सेवा करतात. हे मुली त्यांना नोकरासारखं वागवतात, भावाला नोकरासारखं वागवतात. त्याच्यानंतर ऐश्वर्या कुठे आहे? ही आमच्या ढोल पथकचा टोळी प्रमुख क्रमांक 3. ही पोरगी लय आगाव्या ढोल वाजवायच्या नावाखाली इकडे या अभि कुठं आहे? हिचं नाव काय आहे? वीरला कोण कामाला लावलंय आज? मी आज वीरला कामाला लावलेत. याने रोज याला काय मी बघितलं नाही, याला खास ढोल ताणण्यासाठी बोलवलंय. हा ताशा मुकादम ताशा वाजवणारा अभिषेक कमळे ना, कमळे हा रायझिंग स्टार आहे शिवगंगा नवरात्र महोत्सवाचा. याच्याकडे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आम्ही ढोल ताणायलो. आज रोज प्रॅक्टिस केली 15 दिवस. याच्या पुढची प्रॅक्टिस तुम्हाला YouTube वरती बघायला मिळेल. कितीला आली का? मग परत येत चालत कसं येत होती? तू कितीला आला? 9:30. तू कितीला आली? कितीला आली का? सर घरी काम होते सर, दसऱ्याची मम्मी सोडत नव्हती. अजून आंघोळ वगैरे काय झालं नव्हतं, जस्ट आंघोळ करून आले. काय करायचं? कुठं बाहेर? सर काय करायचं? कुठं गेली? किती वाजता आली? तू किती वाजता आली? हा 9:50. कितीला आलो? 10 कमी असतो. मंडळी आपल्याला असं वाटत असेल की एवढ्या पोरी इथं काय उभारल्यात, तर या पोरी आहेत ढोल वाजवणार. तर यांच्या हातामध्ये टिपरू आपण बघू शकता. दाखवा टिपरू. हा टिपरू. मग हा आमचा टोळी मुकादम श्रेयस कोणते आता ढोल कसा बांधायचा ते शिकवणार आहे. तर ढोल बांधण्यासाठी आपल्याला लागतात हुक आणि पाते. प्रभाव करू नको. हा चला. तर आता आपण आमचे जे टोळी मुकादम आहेत श्रेयस कोणते यांच्याकडनं शिकू की आपण ढोल कसा बांधायचा. सर चालू करा. ढोलला व्यवस्थित ठेवायचा आणि त्याच्यावरती चमडा जो असतो तो ठेवायचा. त्याच्यानंतर ना या मध्ये करणाऱ्या मुली श्रेयसला मध्ये करत मदत करत्या आणि हुक घ्यायचे आणि हे हुक अशा प्रकारे अडकवायचे. तर दाखवा सर कशा प्रकारे अडकवायचे. किती हुक? नाक घालतात तसं. हां दुसऱ्याच्या नाकामध्ये तोंड घालतात असं हुक घालतात. झालं वरचं झालं.
त्याला स्टार्टिंग आहे आणि हे हुक आहे. हुक मध्ये रस्सी घालायची खालच्या हुकला झिगझॅग वरून खाली हा. वरून खाली आणि हे झिगझॅग पद्धतीनं ओढून घ्यायचं आणि हे कंटिन्यू असलं पाहिजे. रस्सी झिगझॅग मारायचं झालंय. आता आपण रस्सीला काढणार आहे. तर हे आपले समर्थ आणि अथर्व हे मंडळाचे भावी धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते ढोल पथकमध्ये नसताना पण त्यांना हौस आहे ढोलची, पण आमच्या इथे फक्त मुलींना असल्यामुळं आम्ही त्याचं काही करू शकत नाही. पण ते ढोलसाठी मदत करायला रविवारी सकाळी आंघोळ केलं का, आंघोळ करून स्वच्छ ढोल तानाला आलेत. तर बघू शकता तुम्ही इथं लेकरं किती कष्ट करायले चड्डी घालून. तर इथं ढोल आवळून म्हणजे ढोल तर आवडतोय श्रेयस, पण बघून हे जरा थकले. त्यांच्यासाठी मागवलंय काहीतरी, म्हणजे थम्सअपच आहे हे. इकडे येऊ दे. हा, यांची ओळख करून देतो. तर तुमचं नाव सांगा. या ताईचं नाव भाग्यश्री आहे. ही खूप कष्ट केली बघून तन्वी पण बघून थकली. आणि ही सगळ्यांना पार्टी देते पेप्सीची. हा, तरी सगळे भरून पिणार आहे. कष्ट वेगळेच करतात आणि मज्जा वेगळेच करतात. हे ढोल ताणून हाताची वाट लागलेली आहे. बघू दमा झालं तेवढंच रविवार आहे तरी पण सुट्टी बघून जास्त प्रॅक्टिस करते. लेझी मुखातून कोणा म्हणते मॅडम माधुरी मॅडम ढोल पथकच्या इथं आलेल्या आहेत. तरी आमची श्री आणि नागतुटकी आणि कानफट या सगळ्या मुली ढोल ताणत आहेत. तरी तुम्ही बघू शकता आमची मुली किती कष्ट करतात. गेली तासभर एकाच ढोलच्या मागं लागलेत. आणि आमचा श्रेयस बॉश ढोल पथकावर खूप प्रेम असणारा ठेका मुकादम. आतापर्यंत 10 ढोल आवडलेत आणि ह्यांनी एकच ढोल आवडलेत.